होतं ते वालुकामय होतं, अत्यंत सुडौल आकाराचं होतं, सुंदर होतं, देखणं होतं. पण समुद्राच्या वाऱ्याच्या प्रवाहाने ते शिवलिंग आता पसरलेलं होतं. दिसायचं हे काय शिवलिंग, पण त्याची पहिली आकृती तशी राहिली. मग रामचंद्रांनी सांगितलं, सीते तुला माझी प्राप्ती झाली, मला तुझी प्राप्ती झाली, रावणाच्या ताब्यातनं मी तुला सोडवलं, पण हे सोडवण्यासाठी मी ईश्वरी अधिष्ठान या ठिकाणी ठेवलेलं होतं. ही ती शंकराची पिंड. पण बघ पार्वती, मी तिकडे आलो, युद्ध केलं, तोपर्यंत ही शंकरांची मूर्ती हवेने, वाऱ्याने, पाण्याच्या लाट्याने मोडकळीला आली. तर पार्वतीने सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही राम आहात, पुरुष आहात, मी स्त्री आहे. मी सर्वांग सुंदर शिवपिंडी बनवते. काय बनवते? तिला चिन्मय स्वरूप तुम्ही द्या. म्हणून जानकी देवींनी समुद्राचं पाणी आणलं, वाळू कालवली, शिवपिंडी बनवायला घेतली. इतक्यात एक दिव्य लाट आली मोठी आणि शिवपिंडी वाहून गेली. रामाच्या लक्षात आलं की इथे शिवपिंडी बसवणं, ठेवणं फार अवघड आहे. म्हणून हनुमंताला सांगितलं, हनुमंता उड्डाण करा, आपल्याला आता शिवपिंडी बसवायची नाही, इथे कैलास पर्वतावरती जा आणि कैलास पर्वतावरनं साक्षात शिवशंकराकडनं तुम्ही शिवपिंडी मागून आणा. काय आणा? हनुमंतांनी उड्डाण केलं. हनुमंत कसे जातात, कसे येतात? मनाच्या वेगाने. मनोजवम. माझा मुलगा अमेरिकेत आहे, पण मला अशी इच्छा झाली की आज घरात बेसनाचा लाडू बनवायला घेतला, त्याला एक खाऊ घालावा. म्हणून मी विचार करता क्षणी डोळे मिटतो, हातात लाडू घेतो, त्याला भरवून तो ताटात माझ्या वाढण्याच्या आधीच मी त्याला खाऊ घालून सुद्धा घरी येतो. मी डब्यात पाहिला, ताटात बायकोला वाढायला सांगितला, तिने असा वाढणेपर्यंत मी तो कुठे नेऊन आलो, नुसता नेऊन नाही आणला, खाऊ घालून सुद्धा आणला. कुठल्या वेगाने? हनुमंत मनोजवम. तुम्हाला भीमरूपी येते का? भीमरूपीत रामदास स्वामी सांगतात की त्याने संजीवनी वनस्पतीसाठी हिमालयात गेला, लंकेतनं हनुमंत सगळा डोंगर आणला. सुषेण वैद्याने 4 पानं काढून घेतलेत. अहो म्हणे समुद्राच्या तीरावरती हा बर्फाचा डोंगर टिकणार, परत नेऊन ठेवा. हनुमंतांनी परत उचलला, परत गेले, सेकंड राऊंड, आणि परत रिकाम्या हाताने आले. रामदास स्वामींना किती कौतुक. त्यांनी काय लिहिलं नीट ऐका. ते काय म्हणतात? मंद्राद्री सारिका द्रोणो क्रोधे उत्पाटिला बळे. माझ्या बोटांकडे बघा, आणिला मागुती नेला, आला गेला. कुठल्या गती? हनुमंत कुठल्या गतीने जातात? मनाच्या गतीने. हनुमंतांनी जी उडी मारली महाराज,